अक्षय तृतीयेला जसा आंबा घरी आणण्याचा सोहळा साजरा केला जातो, तसाच आंब्याला निरोप देताना सुद्धा सोहळा साजरा करायला हवा नाही. आंब्याच्या फोडी करून, आंबा पिळून चोखून खाऊन, अख्खा आंबा सोलून आपण आंब्याचा आस्वाद तर घेतोच. कधी नुसताच आंब्याचा रस, कधीतरी आंब्याचं श्रीखंड, कधी आंब्याचं मिल्कशेक, तर कधी आंब्याचा शिरा, असे अनेक प्रकार करून आपण आंब्याचा सोहळाच साजरा करतो. दरवर्षी हे सुख अनुभवताना मला नेहमीच कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. ती म्हणजे ज्यांनी ही आंब्याची कलमं लावून, त्याची मनापासून जोपासना करून, त्याची फळं आपल्यापर्यंत पोहोचवली त्यांची. बोलता बोलता जून महिना उजाडला, पाऊसही हळूहळू जोर धरू लागलाय. तेव्हा आपल्या लाडक्या फळांच्या राजाला आता निरोप द्यायची वेळ आली. आज या निरोप समारंभासाठी मी केली आहे गरम मसाल्यातली गावठी चण्यांची अशी ही आमटी. इथे बघा, हिरव्या वाटणातली ही कारल्याची भाजी केली आहे. नारळाच्या गोडव्यामुळे ही भाजी कारल्याची असली तरी चवीला तितकीशी कडू लागत नाही. सोबत ही अशी मस्त तूप लावलेली गरमागरम चपाती आणि थोडीशी मिरगुंड मी छान तळली आणि वरण भात तर आहेच. अगदी साधाचा पण तितकाच आवडीचा बेत तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. धन्यवाद.